पाणी आलं तर डुबलं घर. रात्री 1:30 वाजता मी उठलो सहज बाथरूमला. मग काय बघू शकता तुम्ही माझ्या घराच्या पाठीमागे इतकं सारं पाणी झालं. मी म्हणलं चला आपण गल्ली वगैरे फिरून यावं. गल्ली वगैरे फिरलं की इतकं सारं पाणी होतं गल्लीत. नदीची लेवल वगैरे चेक करायला गेलो, खूप सारं असं पाणी येत होतं. तुम्ही बघू शकता इतकं सारं पाणी येत होतं. थोडं पाणी कमी झालं, बारिश कमी झाली. मग आपण इथं बघू शकता. मी म्हणलं पाणीचं लेवल वगैरे चेक करावं असं वाटलं. मग काय तुम्ही बघू शकता की इकडे तिकडं लोक सगळे जागेल होते आमच्या इकडे. मग सगळे टॉर्च लावून बघत होते असं तसं. मग मी पण एक सेल्फी काढली. मला थोडं प्रवचन द्यावं. प्रवचन खूप बकवास दिलं म्हणून ते दाखवत नाही मी तुम्हाला. मग तुम्ही बघू शकता की इकडे हे आमच्या इकडं जे लोक राहतात त्यांच्या घरात पाणी असं शिरलं, ते घर बंद करून दुसरीकडे गेलो. मग तुम्ही बघू शकता बाजूच्या गल्लीमध्ये बी इतकं पाणी. मग त्याच्या बाजूच्या बी गल्लीमध्ये पाणी. त्यांच्या घरात शिरलं, ते घरं सोडूनच पळून गेले इकडून. मग तुम्ही बघू शकता की समोर हे काका काय करत, म्हणजे ते चॉकअप काढत आहे पाण्याचा. मग काय पाणी इतकं तेज गतीनं वाहत आहे. मी म्हणलं समोर जावं, समोर बघावं पाणीची लेवल वगैरे काय आहे, काय पोझिशन आहे. मग गल्लीत पाणी, इकडं पाणी, तिकडं पाणी, पाणीच पाणी होतं ह्या साईडला बी. पण तुम्ही बघू शकता की समोर जाऊन बघतो की वेगानं पाणी चालू होतं. अशा मोठ्या मोठ्या धारा होत्या इथं. मग काय आपण ही भीती पार करून इकडं समोर गेलो. मग सोचलं आपण पूल बघावा. मग समोर जाऊन बघतो की इकडं पण पाणी होतं. पुलावर तर खूप, पुलाच्या वरूनच पाणी जात होतं. हनुमानघाटचा पूल तर वाटतच नव्हता. बघा काही असं दृश्यम होतं. खूप सारं पाणी होतं. खूप भयानक सीन होतं. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.